खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर आणि आंबेगाव तालुका संघटिका सुरेखा निगोट यांनी हजेरी लावल्याने महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचं चित्र आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर आणि शिवराज भोर यांनी रक्तदान देखील केलं असून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र बसून जो उमेदवार देतील त्याचे एक दिलाने काम करू असेही सुरेश भोर यांनी म्हटलं आहे। तर आंबेगाव तालुका संघटिका सुरेखा निगोट यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या। आज संसद रत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मनसरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी स्वतः या ठिकाणी रक्तदान केलं, माझ्या मुलाने रक्तदान केलं। आम्ही तर सगळ्यांना सांगतो महाविकास आघाडीमध्ये तुम पसीना बहाओ हम खून बहाएंगे। त्यामुळे रक्तदान केलं। डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब एक अतिशय सुज्ञ, आपल्या भागाचं वैभव, आणि आपण बघितलं असेल की संसदेमध्ये ज्या पद्धतीनं ते काम करतात ते अतिशय अतुलनीय आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे ते प्रश्न मांडतात, ज्या पद्धतीनं प्रश्नांसाठी ते भांडतात आणि केवळ प्रश्न मांडत नाहीत तर मांडलेले प्रश्न सोडवतात आणि त्याची शहानिशा झाल्याशिवाय ते शांत राहत नाहीत। अशा प्रकारचं एक प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या भागाचे सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा आज वाढदिवस। त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुरुवातीला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। महाविकास आघाडीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही डॉक्टर साहेबांची भाषणं बघत आहोत, किंवा शिवस्वराज्य यात्रा असेल, आक्रोश मोर्चा असेल। आक्रोश मोर्चात तर अगदी डे 1 पासून मी त्यांच्या बरोबर होतो आणि अगदी खांद्याला खांदा लावून आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या बरोबर होतो। आज देखील आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। शिवसेनेच्या वतीनं आम्ही उमेदवारीची मागणी देखील केलेली आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्याचं काम प्रामाणिकपणे महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे करतील अशी मला या ठिकाणी खात्री वाटते। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांच्या पुढे जाऊन आपण 4 पावलं काम करा आणि तंतोतंत त्यांचा आदेश आम्ही पाळणार आहोत। मी पुन्हा एकदा डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभकामना व्यक्त करतो। धन्यवाद। माननीय संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे जे महारक्तदान शिबिराचं जे आयोजन करण्यात आलं त्या उदंडाचा प्रतिसाद मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या भाऊंनी पण रक्तदान केलेलं आहे, शिवराजनी केलंय आणि आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी पण रक्तदान केलेलं आहे, शिवसेनेच्या सुद्धा। म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे कोल्हे साहेबांना उदंड असं आयुष्य मिळावं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करावी आणि आपले सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडावेत या उद्देशाने सर्व शिवसैनिकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना उदंड असं आयुष्य लाभो अशीच आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।